वेलकम स्टुडंट. आपण पहिल्या पिरियडमध्ये पहिली पाथवे रेस्पिरेशनची घेतली होती, ज्याला आपण ग्लायकोलायसिस म्हटलं. बरोबर आहे. आता ग्लायकोलायसिस नंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची पाथवे आहे, ज्याला आपण म्हणतो क्रेब्ज सायकल. बरोबर आहे. आज आपल्याला ती घ्यायची महत्त्वाची सायकल आहे. आणि ही अशी सायकल आहे ज्याच्यामध्ये ग्लुकोज मॉलिक्यूलचं कंप्लीट ऑक्सिडेशन घडून येईल, कंप्लीट ब्रेकडाऊन घडून येईल. ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं पहा बरं. इन अ ग्लायकोलायसिस ग्लुकोज मॉलिक्यूल इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इंटू 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड. बरोबर आहे. आता 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल तयार झाले. आता हे 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल डायरेक्टली क्रेब्ज सायकलमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. दे आर नॉट डायरेक्टली परमिटेड टू एंटर्ड इनटू क्रेब्ज सायकल. मग आता तिथे एक इंटरमिडिएट रिॲक्शन आहे. इंटरमिडिएट रिॲक्शनला आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम ए, किंवा ॲसिटिलेशन, किंवा कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलायसिस अँड क्रेब्ज सायकल. मग आता इथे काय होतं पहा. इथे पायरुव्हिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाईम ए बाय द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशन. बरोबर आहे. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशन ह्या प्रोसेसनी पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्शन ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होईल. बरोबर आहे. आता ही 2 स्टेपनी बनलेली आहे, ऑक्सिडेशन आणि दुसरं डिकार्बॉक्झिलेशन. बरोबर आहे. मग इथे ऑक्सिडेशन नंतर होईल, पहिल्यांदा होईल डिकार्बॉक्झिलेशन. मग डिकार्बॉक्झिलेशनमध्ये काय होतं. डिकार्बॉक्झिलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ कार्बन ॲटम. मग ह्या रिॲक्शनमध्ये कार्बन मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि इट इज कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल. याचं कन्व्हर्शन ॲसिटिलमध्ये होईल, म्हणजे पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्शन ॲसिटिलमध्ये होईल. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये ॲसिटिल एंटर्ड इंटू ऑक्सिडेशन प्रोसेस. आता ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व, हायड्रोजन इज रिमूव्ह. बरोबर आहे. ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होतो, हायड्रोजन रिमूव्ह होतो. बरोबर आहे. मग आता ऑक्सिडेशन होऊन काय होईल, हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि इट इज कन्व्हर्टेड इंटू ऑक्सिडाइज्ड ॲसिटिल. मग जो पहिले ॲसिटिल तयार झाला होता, याच्यामधनं हायड्रोजन रिमूव्ह झाला, ऑक्सिजन इन्व्हॉल्व झाला आणि ॲसिटिलचं कन्व्हर्शन झालं ऑक्सिडाइज्ड ॲसिटिलमध्ये. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये दिस ऑक्सिडाइज्ड ॲसिटिल कंबाईन्स विथ कोएन्झाईम ए टू फॉर्म ॲसिटिल कोएन्झाईम ए. आता हा पायरुव्हिक ॲसिड 3 कार्बन कंटेनिंग आहे. इथे 1 कार्बन डायऑक्साईड लॉस आहे, इथे राहील 2 कार्बन डायऑक्साईड. ही पाथवे जी आहे हे आपण एकाच पायरुव्हिक ॲसिडसाठी पाहतोय. एका ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाल्यावर 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल तयार होतील. धिस पाथवे इज फॉर ओनली 1 मॉलिक्यूल ऑफ पायरुव्हिक ॲसिड. म्हणजे दुसऱ्यासाठी सेम पाथवे रिपीट होईल आणि हे सगळे पॅरामीटर्स जे आहे हे डबल होतील. बरोबर आहे. मग आता इथे ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार झाला. आता ही आपण जी लिहिलेली आहे ही ओव्हरऑल इक्वेशन आहे. बरोबर आहे. काय झालं पहा. the pyruvic acid which are produced at the end of glycolysis converts into acetyl coenzyme A containing 2 carbon atom by oxidative decarboxylation process, in which coenzyme A is involved in this reaction. Carbon dioxide is lost and NAD is reduced to NADH2. This is the overall reaction. बरोबर आहे. आता इथून क्रेब्ज सायकल चालू होतं. ॲक्च्युअली दिस इज द इंटरमिडिएट स्टेप. ही कनेक्टिंग लिंक आहे, ज्याला आपण ॲसिटिलेशनही म्हणतो किंवा फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम ए म्हणतो, किंवा ह्यालाच आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलायसिस अँड क्रेब्ज सायकल. आता क्रेब्ज सायकलची पहिली स्टेप पहा. क्रेब्ज सायकल याचं इंट्रोडक्शन पहा.
इट इज द सेकंड स्टेप इन्व्हॉल्व इन अ मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. आता जसं आपण पहिले ग्लायकोलायसिसला लिहिलं होतं, इट इज द फर्स्ट स्टेप which is involved in mechanism of aerobic as well as anaerobic respiration. तसं आपल्याला म्हणता येणार नाही कारण ही anaerobic मध्ये होत नाही. So it is the second step involved in a mechanism of aerobic respiration. It occurs in mitochondrial matrix. ही mitochondrial matrix मध्ये घडून येते, बरोबर आहे. During this reaction, two molecules of pyruvic acid, which are formed at the end of glycolysis, is completely oxidized and converted into intermediate compounds of glucose like NADH2 and FADH2. या प्रोसेसमध्ये जे ग्लुकोज मॉलिक्यूलचं कन्व्हर्शन पायरुव्हिक ॲसिडमध्ये झालं आहे, बरोबर आहे. म्हणजे आता ह्या रिॲक्शनमध्ये काय होईल, हा पायरुव्हिक ॲसिड किंवा ग्लुकोज मॉलिक्यूल ह्याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होईल आणि इंटरमिडिएट ग्लुकोजचे कंपाऊंड्स तयार होतील. जसं आपण NADH2. NADH2 हा रिड्युस्ड फॉर्म आहे निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइडचा. It is converted into NADH2 or FADH2. FADH2 हा reduced form आहे FADचा, flavin adenine dinucleotide. Okay. So during this conversion, two molecules of pyruvic acid किंवा आपण glucose molecule म्हणू, complete oxidation of glucose molecule is carried out and glucose molecule is converted into intermediate compounds of glucose like NADH2 and FADH2. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पहा, इट ऑपरेट्स इन प्रेझेन्स ऑफ फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन. ही रिॲक्शन फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये घडून येते. द डिटेल स्टेप विच ऑपरेट्स ड्युरिंग धिस पाथवे was first discovered by the सायंटिस्ट सर हान्स क्रेब. सर हान्स क्रेब नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात पहिले ही पाथवेमध्ये जे स्टेप्स आहे हे शोधून काढले. वेअर ही यूज C14 ॲज अ आयसोटोप ऑफ कार्बन. ही पाथवे होत असताना C14 हा आयसोटोप वापरला, बरोबर आहे, आयसोटोप ऑफ कार्बन, and trace out the different elements which are formed during the pathway. जेही एलिमेंट ह्या पाथवेमध्ये तयार झाले हे शोधून काढले आणि म्हणून त्याला म्हणतात क्रेब्ज सायकल. सो क्रेडिट गोज टू क्रेब्ज सायकल. ही वॉज द फर्स्ट टू आयसोलेट द डिफरंट रिॲक्शन्स or different chemicals which are formed during the pathway. So it is called as a Krebs cycle. हे शोधून काढत असताना त्यांनी C14 नावाचा आयसोटोप वापरला. C14 that is isotope of carbon, and for that outstanding discovery he won the Nobel Prize in 1953. त्याबाबत त्याला 1953 साली नोबेल प्राइज मिळालेलं आहे, बरोबर आहे. नाव आता ह्यालाच आपण TCA सायकल म्हणतो. TCA सायकल म्हणजे ट्राय कार्बोक्झॅलिक ॲसिड सायकल. द ऑर्गॅनिक ॲसिड. आता ट्राय कार्बोक्झॅलिक ॲसिड सायकल म्हणजे काय? द ऑर्गॅनिक ॲसिड विच आर फॉर्म ड्युरिंग द सायकल कंटेन 3 कार्बोक्झॅलिक ग्रुप. ह्याच्यामध्ये 3 कार्बोक्झॅलिक ग्रुप आहे म्हणून आपण त्याला म्हणतो ट्राय कार्बोक्झॅलिक ॲसिड सायकल. So it is called as a tricarboxylic acid cycle. आपण त्याला TCA सायकल म्हणतो. Now it is also called as amphibolic cycle. त्यालाच आपण amphibolic सायकल म्हणतो. Amphibolic means it is common pathway. ही कॉमन पाथवे कोणाकोणाला आहे पहा बरं. इट इज द कॉमन पाथवे फॉर बोथ फॅट,
ग्लुकोज अँड प्रोटीन. बरोबर आहे. ही फॅटलाही कॉमन आहे, ग्लुकोज मॉलिक्यूललाही कॉमन आहे आणि प्रोटीन मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊनलाही कॉमन पाथवे आहे. सो वी कॉल इट ॲज अ ॲम्फिबोलिक पाथवे. म्हणून आपण त्याला ॲम्फिबोलिक पाथवे म्हणतो. बरोबर आहे. आता इंट्रोडक्शन तुमच्या लक्षात आलं असेल. काय काय लिहिलं इंट्रोडक्शनचे पॉईंट पहा बरं. इट इज द सेकंड स्टेप विच ऑकर्स इन अ मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. During this process, oxygen molecule is involved. It occurs in a mitochondrial matrix because mitochondrial matrix contain enzyme and coenzyme which are needed for Krebs cycle. बरोबर आहे. Now, during this pathway, the complete oxidation of glucose molecule is carried out and glucose molecule is converted into intermediate compounds of glucose. याचं कन्व्हर्शन इंटरमिडिएट कंपाऊंडमध्ये होईल, ज्याला आपण NADH2 आणि FADH2 म्हणतो. बरोबर आहे. आणि ही सायकल सगळ्यात पहिले हान्स क्रेब्स नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केली, म्हणून त्याला आपण म्हणतो क्रेब्स सायकल. ह्या सायकलमध्ये जे केमिकल तयार झाले, he identified that chemical by using the isotope of carbon C14. So for that outstanding discovery he won the Nobel Prize in 1953. बरोबर आहे. आता ह्यालाच आपण TCA सायकल म्हणतो. इट इज अ ट्रायकार्बॉक्झॅलिक ॲसिड सायकल. कारण ह्या सायकलमध्ये जे ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतात, दॅट ऑर्गॅनिक ॲसिड कंटेन 3 COOH ग्रुप. त्याला 3 COOH ग्रुप आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रायकार्बॉक्झॅलिक ॲसिड सायकल. आता पाथवेची पहिली रिॲक्शन पाहू. पहिली रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ सायट्रेट. बरोबर आहे. फॉर्मेशन ऑफ सायट्रेट किंवा फॉर्मेशन ऑफ सायट्रिक ॲसिड. इट इज द कंडेन्सेशन रिॲक्शन. बरोबर आहे. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हा मायटोकॉन्ट्रियल मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे. OAA किंवा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड containing 4 carbon atom. So oxalo acetic acid combines with acetyl coenzyme A in the presence of enzyme citrate synthetase, not malate, it is citrate synthetase. बरोबर आहे. and it is converted into citrate. याचं कन्व्हर्शन होईल सायट्रेटमध्ये. पहा, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड containing 4 carbon atom in a presence of enzyme citrate synthetase. Citrate synthetase. बरोबर आहे. हा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड ॲसिटिल कोएन्झाइम ए सोबत कंबाईन होईल, which contain 2 carbon atom. 4 plus 2 it form 6 carbon containing citrate or citric acid. बरोबर आहे. आता हे कन्व्हर्शन होत असताना पहा, पहिली रिॲक्शन काय सांगितली. इट इज द फॉर्मेशन ऑफ सायट्रिक ॲसिड और वी कॉल इट ॲज फॉर्मेशन ऑफ सायट्रेट. ह्याच रिॲक्शनला आपण म्हणतो कंडेन्सेशन रिॲक्शन. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड विच इज प्रेझेंट इन अ मायटोकॉन्ट्रियल मॅट्रिक्स containing 4 carbon atom combines with acetyl coenzyme A during in the presence of enzyme citrate synthetase converts into citrate. ह्याचं कन्व्हर्शन सायट्रेटमध्ये होईल. आता हे कन्व्हर्शन होत असताना कोएन्झाइम ए इज रिलीज अँड वॉटर मॉलिक्यूल इज इन्व्हॉल्व. बरोबर आहे. आता दुसरी रिॲक्शन आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ आयसोसायट्रिक ॲसिड किंवा आयसोसायट्रेट. याला आपण म्हणतो पहिली इथे आपण बायपास केलं आहे, सायट्रेटपासून डायरेक्ट आयसोसायट्रेट म्हटलेलं आहे. बरोबर आहे. किंवा तुम्ही इंटरमिजिएट स्टेप लिहू शकता. सायट्रेट अंडरगोज डिहायड्रेशन. आता ही डिहायड्रेशन आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह दाखवला आहे ना.
सो सायट्रेट किंवा सायट्रिक ॲसिड कंटेनिंग 6 कार्बन ॲटम अंडरगोज डिहायड्रेशन. बरोबर आहे. डिहायड्रेशन अँड कन्व्हर्ट्स इंटू सिस ॲकोनायटिक ॲसिड किंवा सिस ॲकोनायटेज इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम ॲकोनायटेज. बरोबर आहे. ह्याला आपण काय, ह्या रिॲक्शनला काय म्हणायचं, ह्या रिॲक्शनला एक तर तुम्ही डिहायड्रोजिनेशन म्हणा किंवा डिहायड्रेशन म्हणा किंवा फॉर्मेशन ऑफ सिस ॲकोनायटेज म्हणा किंवा फॉर्मेशन ऑफ सिक्स ॲकोनायटिक ॲसिड म्हणा. ह्याच्यात काय झालं लिहा बरं, पहा बरं काय होते. सायट्रेट किंवा सायट्रिक ॲसिड कंटेनिंग 6 कार्बन ॲटम बाय अंडरगोज dehydration, that is removal of water molecule in presence of enzyme aconitase converts into cis aconitic acid किंवा cis aconitase. ओके. आता पहा नेक्स्ट रिॲक्शन काय, अगेन वॉटर ॲड झालेलं आहे, म्हणजे ही रिॲक्शन आहे हायड्रेशनची, ही डिहायड्रेशनची, ही हायड्रेशनची. बरोबर आहे. किंवा तुम्ही ह्याला लिहू शकता फॉर्मेशन ऑफ आयसोसायट्रिक ॲसिड. बरोबर आहे. मग इथे सिस ॲकोनायट्रिक ॲसिड बाय हायड्रेशन, दॅट इज ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम ॲकोनायटेज कन्व्हर्ट्स इंटू आयसोसायट्रिक ॲसिड किंवा आयसोसायट्रेट. बरोबर आहे ना. हे लक्षात आलं. किंवा तुम्ही डायरेक्ट ही स्टेप बायपास करू शकता. कसं, सायट्रिक ॲसिड बाय डिहायड्रेशन अँड हायड्रेशन इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम ॲकोनायटेज कन्व्हर्ट्स इंटू आयसोसायट्रिक ॲसिड. बरोबर आहे. किंवा तुम्ही स्प्लिट करून लिहा, पहिले लिहा डिहायड्रेशन, नंतर लिहा हायड्रेशन. आता इथे पहा नेक्स्ट स्टेप काय, जिथे एक लक्षात घ्या, जिथे हायड्रोजन रिमूव्ह होतो ना ती डिहायड्रेशनची. बरोबर आहे. किंवा त्याला आपण ऑक्सिडेशनची रिॲक्शन म्हणू. इथे डिहायड्रेशन, आता इथे ऑक्सिडेशन. आता नेक्स्ट स्टेप आहे ऑक्सिडेशन ऑफ आयसोसायट्रिक ॲसिड. इथे हायड्रोजन रिमूव्ह झाला. सो आयसोसायट्रिक ॲसिड बाय ऑक्सिडेशन प्रोसेस converts into oxalosuccinic acid containing 6 कार्बन ॲटम. याच्याकडेही 6 कार्बन आहे, ह्याच्याकडेही 6 कार्बन आहे. दिस इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो आयसोसायट्रिक ॲसिड बाय ऑक्सिडेशन कन्व्हर्ट्स इंटू oxalosuccinic acid which occurs in presence of enzyme isocitrate dehydrogenase. During this reaction, NAD is converted into NADH2 कारण हायड्रोजन रिमूव्ह झाला. बरोबर आहे. सो द नेक्स्ट स्टेप इज ऑक्सिडेशन ऑफ आयसोसायट्रेट किंवा आयसोसायट्रिक ॲसिड. आयसोसायट्रेट undergoes oxidation to form oxalosuccinic acid in presence of enzyme isocitric acid dehydrogenase. During this process, water molecule is removed and NAD is converted into NADH2. आता इथे काय गंमत आहे माहिती का, इथे डायरेक्ट तुम्हाला ATP मिळत नाही, पण हा NADH2 काय आहे, NADH2 ॲक्ट ॲज अ इंटरमिजिएट कंपाऊंड ऑफ ग्लुकोज. बरोबर आहे. मग हा जेव्हा थर्ड स्टेपमध्ये जाईल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये जाईल, इट जनरेट 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP. म्हणजे एका NADH2 पासून आपल्याला 3 ATPचे मॉलिक्यूल मिळतात. बरोबर आहे. पण हे सबस्ट्रेट लेव्हलला मिळत नाही. बरोबर आहे. इट अंडरगोज थर्ड स्टेप, दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ही रिॲक्शन लक्षात आली. आता नेक्स्ट रिॲक्शन आहे डिकार्बॉक्झिलेशन. डिकार्बॉक्झिलेशन कशाचं होईल, ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड अंडरगोज डिकार्बॉक्झिलेशन. याचं डिकार्बॉक्झिलेशन होईल. डिकार्बॉक्झिलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ कार्बन ॲटम इन अ फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड.
बरोबर आहे. हा कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये कार्बन रिमूव्ह होईल. सो ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड कंटेनिंग 6 कार्बन ॲटम बाय रिमूव्हल ऑफ 1 कार्बन in which is in a form of carbon dioxide in a presence of enzyme decarboxylase converted into alpha ketoglutarate acid किंवा अल्फा कीटोग्लुटारेट. हा कन्वर्ट होईल अल्फा कीटोग्लुटारेटमध्ये. आता एक कार्बन रिमूव्ह झाला, हा 6 कार्बन कंटेनिंग आहे. मग अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड किती कार्बन कंटेनिंग राहील? इट कंटेन 5 कार्बन ॲटम. बरोबर आहे. सो इन अ decarboxylation process oxalosuccinic acid is converted into alpha ketoglutarate किंवा alpha ketoglutarate acid by removal of carbon which is in a form of carbon dioxide. The enzyme is decarboxylase. Now alpha ketoglutarate acid or glutarate undergoes oxidative decarboxylation. आता ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशन तुम्हाला माहिती आहे, ही 2 रिॲक्शननी बनलेली आहे, ऑक्सिडेशन आणि डिकार्बॉक्झिलेशन. मग ऑक्सिडेशनमध्ये काय होतं माहिती आहे? हायड्रोजन इज रिमूव्ह, ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व. मग हायड्रोजन जो रिमूव्ह केलेला आहे तो एक तर NADला द्यावं लागेल, नाही तर FADला द्यावं लागेल. बरोबर आहे. आणि डिकार्बॉक्झिलेशनमध्ये काय होतं? रिमूव्हल ऑफ कार्बन विच इज इन अ फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड. मग इथे पहा काय झालं, अल्फा कीटोग्लुटारेट containing 5 carbon atom undergoes oxidative decarboxylation, converts into succinyl coenzyme A. ही रिॲक्शन होत असताना पहा काय होतं, कोएन्झाईम A इज इन्व्हॉल्व. ह्या रिॲक्शनमध्ये कोएन्झाईम A इन्व्हॉल्व झाला आणि अल्फा कीटोग्लुटारेटचं कन्व्हर्शन झालं सक्सेनिल कोएन्झाईम एमध्ये. ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे म्हणजे NAD, हायड्रोजन रिमूव्ह झाला विच इज ॲक्सेप्टेड बाय NAD. NAD इज कन्व्हर्टेड इंटू NADH2 अँड थ्रू ETS इट विल गिव्ह राईज टू 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP. आता ही डिकार्बॉक्झिलेशनची पण प्रोसेस आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होईल, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. बरोबर आहे. सो दिस इज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन. आता अल्फा कीटोग्लुटारेट कंटेन 5 कार्बन ॲटम, सक्सिनिल कोएन्झाईम A contain 4 carbon atom, and all this reaction operates in a presence of enzyme alpha ketoglutarate acid dehydrogenase. Then the next is formation of succinate or formation of succinic acid. बरोबर आहे. फॉर्मेशन ऑफ सक्सेनिक ॲसिड. आता इथे काय होतं पहा बरं, द succinyl coenzyme A containing 4 carbon atom by removal of coenzyme A by addition of water converts into succinic acid which occurs in the presence of succinyl coenzyme synthetase. Now during this reaction there is a direct formation of ATP molecule. ॲक्च्युअली इथे ATP डायरेक्ट तयार होतो. ॲक्च्युअली इथे ATP नाही आहे, इथे GDP म्हणजे ग्वानोसाइन डायफॉस्फेट इज कन्व्हर्टेड इंटू ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट विच इज इक्विव्हॅलंट टू ATP. हा इक्विव्हॅलंट आहे ATPचा, GTP ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ग्वानोसाइन ट्रायफॉस्फेट. बरोबर आहे. सो दिस इज द सबस्ट्रेट लेव्हल सिंथसिस ऑफ ATP मॉलिक्यूल. बरोबर आहे. ह्या रिॲक्शनमध्ये एक दुसऱ्या पायरुव्हिक ॲसिडसाठी परत रिपीट होईल तेव्हा एक असे 2 ATPचे मॉलिक्यूल डायरेक्ट सिंथसिस होतात क्रेब्स सायकलमध्ये. सो द नेक्स्ट इज फॉर्मेशन ऑफ सक्सेनिक ॲसिड किंवा सक्सिनेट, सक्सिनिल कोएन्झाईम A containing 4 carbon atom by removal of coenzyme A and by liberation of energy converts into succinic acid
किंवा succinate containing 4 carbon atom. Now during this conversion energy is liberated, and by utilizing this energy there is a conversion of GDP to GTP, which is equivalent to ATP. The enzyme which is needed for this conversion is succinyl coenzyme synthase. Okay, now the next is oxidation of succinic acid. काय म्हणायचं? Oxidation of succinic acid. Succinate or succinic acid containing 4 carbon atom undergoes oxidation. मग ऑक्सिडेशन मध्ये काय होतं? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड इन्व्हॉल्व द ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व. मग आता इथे काय झालं पहा, सक्सिनेट किंवा सक्सेनिक ॲसिड बाय हिअर oxidation process converts into fumarate or fumaric acid containing 4 carbon atom. During this conversion FAD is converted into FADH2. हा FAD आहे फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. सो सक्सिनेट or succinic acid containing 4 carbon atom undergoes oxidation process which occurs in presence of succinic acid dehydrogenase, converts into fumaric acid or fumarate. During this conversion the hydrogen is removed, which is accepted by FAD, and FAD is reduced to FADH2. आता एक लक्षात ठेवायचं, FAD टू FADH2 झाल्यानंतर कन्व्हर्शन झाल्यानंतर इथे 3 ATPचे मॉलिक्यूल मिळणार नाही. व्हॅन इट एंटर्ड इनटू हा FADH2 जेव्हा ATS मध्ये एंटर होईल इट विल जनरेट ओनली 2 मॉलिक्यूल्स ऑफ ATP. हा फक्त 2 ATPचे मॉलिक्यूल जनरेट करेल. नाउ नेक्स्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ मॅलिक ॲसिड किंवा फॉर्मेशन ऑफ मॅलेट. बरोबर, फ्युमरेट किंवा फ्युमरिक ॲसिड बाय ॲडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फ्युमरेज कन्व्हर्ट इनटू मॅलिक ॲसिड कंटेनिंग 4 कार्बन ॲटम. आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे पहा, फॉर्मेशन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ मॅलिक ॲसिड किंवा ऑक्सिडेशन ऑफ मॅलेट. नाउ मॅलेट अंडरगोज ऑक्सिडेशन to form oxaloacetic acid containing 4 carbon atom. This reaction occurs in the presence of enzyme malic acid dehydrogenase. During this conversion NAD is converted into NADH2, which through ETS gives rise to 3 ATP molecule. इथे ऑक्सिडेशनचे एक लक्षात घ्या, तुम्हाला एक मी सांगतो. ज्याही रिॲक्शनमध्ये जी आपण ऑक्सिडेशनची लिहितो, जसं ऑक्सिडेशन ऑफ आयसोसायट्रिक ॲसिड, त्याच्यानंतर इथे ऑक्सिडेशन ऑफ सक्सेनिक ॲसिड, ऑक्सिडेशन ऑफ मॅलिक ॲसिड, बरोबर आहे. मग याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, हायड्रोजन रिमूव्ह होतो विच इज आयदर ॲक्सेप्टेड बाय NAD ऑर FAD. बरोबर आहे. जर NADने ॲक्सेप्ट केला तर त्याचं कन्व्हर्शन NADH2 मध्ये होईल. इट जनरेट 3 ATP मॉलिक्यूल थ्रू ETS. व्हॅन इट इज ॲक्सेप्टेड बाय FAD इट जनरेट 2 ATP मॉलिक्यूल थ्रू ETS. आणि आता एक लक्षात घ्या, जिथे ऑक्सिडेशनची प्रोसेस लिहिली तिथे एन्झाईम कोणता लिहायचा माहिती का? ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो पकडायचा. आता इथे ऑक्सिडेशन ऑफ आयसोसायट्रेट आहे, मग इथे काय लिहायचं? आयसोसायट्रिक ॲसिड डिहायड्रोजिनेज किंवा आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेज. इथे सक्सेनिक ॲसिड डिहायड्रोजिनेज, मॅलिक ॲसिड डिहायड्रोजिनेज. आता जिथे डिकार्बॉक्झिलेशनची रिॲक्शन आहे तिथे डिकार्बॉक्झिलेज, बरोबर आहे. इथे परत NAD2 NADH2 अल्फा कीटो ग्लुटारिक ॲसिड डिहायड्रोजिनेज,
किंवा अल्फा कीटो ग्लुटारिक ॲसिड, अल्फा कीटो ग्लुटारेट डिहायड्रोजिनेज किंवा अल्फा कीटो ग्लुटारिक ॲसिड डिहायड्रोजिनेज. बरोबर आहे, सिंपल सायकल आहे. आता जिथेही NaDH2 आहे तिथे 3 मॉलिक्यूल ATPचे पकडा. व्हेन इट एंटर्ड इनटू ETS, इथे 3, इथे 3, इथे 3, म्हणजे 9 मॉलिक्यूल ATPचे तयार झाले इथे. बरोबर आहे, 9 एकापासनं. मग दुसरा पायरुविक ॲसिड परत ह्याच रिॲक्शनमध्ये जाईल, म्हणजे त्याचं डबल करावं लागेल, म्हणजे इट विल जनरेट 18 ATP, म्हणजे 18 ATP तयार झाले थ्रू ETS. आता इथे एक FADH2 आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये परत तसाच FADH2, इट विल यूज राईज टू 4 ATP, म्हणजे टोटल झाले हे 22 ATP. 18 22 ATP आणि हे दोन्हीचे हे झाले 24 ATP मॉलिक्यूल. बरोबर आहे, 24 ह्याच्यात झाले. इथे परत 6 ATP पकडा, 24 आणि 6 झाले 30 ATP. बरोबर आहे, हे झाले 30 ATP. ग्लायकोलायसिसमध्ये 6 ATP परत तयार झाले आणि 2 ATP तयार झाले, म्हणजे एकूण टोटल किती झाले 38 ATP मॉलिक्यूल. आलं ना. हे 6 कोणचे, NaDH2 तयार होतो ना, तो ETS मध्ये जाईल, इट विल जनरेट 6 ATP आणि 2 ATP डायरेक्ट सबस्ट्रेट लेव्हलला तयार होते. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता याच्यामध्ये काय झालं, ग्लुकोज मॉलिक्यूल इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज टू इंटरमिजिएट कंपाऊंड्स ऑफ ग्लुकोज. बरोबर आहे, इथे कम्प्लीट ऑक्सिडेशन झालं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल तयार झाला, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. लक्षात आलं. ठीक आहे, ही तयार करायची स्टेप्स आणि रिॲक्शन तयार करून लिहून पाहायच्या. लिहून पाहिल्याशिवाय गत्यांतर नाही, यायलाच पाहिजे ते. ओके, थँक्यू.